इथून आमदार खासदार मंत्री सर्व जातात, पण सर्व डोळे बंद करून जातात. त्यांना गड्डा दिसतच नाही, कारण की त्यांच्या दुखण्याला खटका बसत नाही. का नाही त्यांच्या गाडीला शॉक बसते. अशी कोणती एजन्सी आहे की एका रोडवर अर्ध्यातून खड्डे पडत नाही, अर्ध्यातून खड्डे पडतात. तक्रार केली दुसऱ्या दिवशी येतात, मुरुम टाकून निघून जातात. आणि लोकांचे बळी गेले तर जाऊ द्या, त्यांना त्याचं काही दुःख नाही आहे. स्त्री संत्री सर्व आपल्या झोपेत चालून राहिले, झोपेत आपले जीवन जगून राहिले, त्यांना पब्लिकची काही घेणं नाही आहे. आमच्यासारख्या ग्रामीणचे सर्वात जास्त हाल होत आहे हे यांच्या निर्लज्जपणामुळे. या हरामखोरांना 4 वर्षापासून मी सतत पत्रव्यवहार करून राहिलो, अजूनपर्यंत या मार्गावर कायमस्वरूपी तोडगा निघाला नाही. पूर्ण भ्रष्टाचारानं मागलेलं सरकार आहे. अरे हे सर एका थालीचे साले चट्टे आहे. हे आता आहे थातूर मातूर, हे तुम्ही मला वरतून पाणी येत आहे, असा कोणता डांबर चिपकन दिले. आज जिल्ह्यात सर्व भाजपचे आमदार आहे. आमदार भाजपचे असल्यावरही विकास नाही. विकास दिसून कोणाला राहिला नाही का अधिकाऱ्यांच्या आडमध्ये यांची काही छुपी युती चालू आहे हेही समजायला तयार नाही. भरपूर वर्दळीचा महामार्ग आहे. इथून आमदार खासदार मंत्री सर्व जातात, पण सर्व डोळे बंद करून जातात. त्यांना गड्डा दिसतच नाही, कारण की त्यांच्या ढुकण्याला खटका बसत नाही. का नाही त्यांच्या गाडीला शॉक बसते, त्यामुळे त्यांना झटका बसत नाही आणि त्यांच्या घरात कोणी मृत्यूमुखी पडत नाही, त्यामुळे त्यांना समजत नाही. आम्ही गिरीश साहेबांकडे पुष्कळ वेळा याची तक्रार केली आणि आम्ही स्वतः इथं आंदोलन सुद्धा केलं, पण त्याचा काहीच फरक पडला नाही. तक्रार केली दुसऱ्या दिवशी येतात, मुरुम टाकून निघून जातात. आणि लोकांचे बळी गेले तर जाऊ द्या, त्यांना त्याचं काही दुःख नाही आहे. मंत्री संत्री सर्व आपल्या झोपेत चालून राहिले, झोपेत आपले जीवन जगून राहिले, त्यांना पब्लिकची काही घेणं नाही आहे. ज्या अर्थी ते एवढ्या मोठ्या महामार्गावर लक्ष देऊ शकत नाही, तर ते काय तुमच्या गावावर तुमचा विकास करू शकतील? काहीच करू शकत नाही. पूर्ण भ्रष्टाचारानं मागलेलं सरकार आहे, त्यामुळं या रस्त्याची अशी दुर्दशा होणार आहे. सरकारला म्हणा PWला म्हणा तर पैसा नाही आहे, मग पैसा गेला कुठं? सरकार म्हणते आम्ही विकास करून राहिलो, मग कसा विकास कुठला आहे? लोकांच्या घरचे बळी चालले, तुमच्या घरातला एखादा जर बळी गेला अपघातात तर तेव्हा मग तुम्ही मोठा गावाच्या करता. अमरावती परतवाडा महामार्ग जो आहे हा 2 राज्याला जोडलेला मार्ग आहे. महाराष्ट्र ते MP यावर एवढी वर्दळ असते. चिखलदरा विदर्भाचा नंदनवन म्हटल्या जाते. तिथं जायचे आता पर्यटक खूप जास्त गर्दी करतात. राज्य सरकारमधले मंत्री अनेकदा तिथं चक्रा मारतात, ह्याच रस्त्यावरून जातात, ह्याच रस्त्यावरून सर्व लोकप्रतिनिधी चक्रा मारतात. पण यांचं हेतुपुरस्पर दुर्लक्ष या रस्त्यावर झालेलं दिसते. एक तर या रस्त्यात एक तर भ्रष्टाचार करून राहिले, कारण पावसाळ्याच्या तोंडावर गड्डे बुजवते. काय ते मोजमाप करून काय पैसे काढत असन, काय खात असन, कसं करत असन हे त्यांनाच माहीत. पण मात्र आमच्यासारख्या ग्रामीणचे सर्वात जास्त हाल होत आहे हे यांच्या निर्लज्जपणामुळे. या हरामखोरांना 4 वर्षापासून मी सतत पत्रव्यवहार करून राहिलो, अजूनपर्यंत या मार्गावर कायमस्वरूपी तोडगा निघाला नाही. फक्त खड्डे बुजवणं चालू आहे, लोकांची मृत्यूची वाट पाहणं चालू आहे. रोजच अपघात होऊन आले, रोजच माणसं मरून राहिले. आतापर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने यांना निवेदन दिले, पण आता जर याच्या पुढे जर हे ऐकत नसतील तर आम्ही जशाच तसं उत्तर देऊ. यांचेही हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही. गेल्या मागच्या वेळेनं आपल्या जिल्ह्यातले 2 मंत्री होते, तरी ह्याच परिस्थितीत आज जिल्ह्यात सर्व भाजपचे आमदार आहे. आमदार भाजपचे असल्यावरही विकास नाही. विकास दिसून कोणाला राहिला नाही का अधिकाऱ्यांच्या आडमध्ये यांची काही छुपी युती चालू आहे हेही समजायला तयार नाही. मागच्यांनी नसन केलं, पण आता तर करा का? आमची फक्त आता तुम्ही वाटच पाहून राहिले. किती वेळा निवेदन द्या का मृत्यूची वाट पाहून राहिले आमच्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला या सरकारचं एक समजत नाही की या रोडवर एवढा मोठा महामार्ग आहे अमरावती परतवाडा, हा समोर MPला जोडतो. या रोडवरचं आशेगावपर्यंतचं काम निकृष्ट दर्जाचं असते. आशेगावपासून काम एकदम तर चांगलं आहे, तुम्ही गाडी तिथून फुल स्पीडनं नेऊ शकता. एक तर कसे ते लोकप्रतिनिधी तिकडले काम दाबून घेतात किंवा इकडल्या लोकप्रतिनिधी ते ताकद नाही. जेव्हा पहा तेव्हा ह्या रस्त्यावर हे अमरावती पूर्णानगरपर्यंत सर्व खड्डे पडलेले आहे. यामुळे कसं येणाऱ्या काल एखादा मृत्यू झाला, त्या वडिलांचा एक आधार तुटला. आता त्या वडिलांना पुढचं आयुष्य जगायचं असं कशा भरोशावर जगावं? सरकारला या रोडवरचे असे जीव गेल्यावर जाग येणार काय, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि एवढा मोठा महामार्ग असल्यावर यावर आतापर्यंत काम का होत नाही?
अशी कोणती एजन्सी आहे की एका रोडवर अर्ध्यातून खड्डे पडत नाही, अर्ध्यातून खड्डे पडतात? मग ह्या भ्रष्टाचाराचं सरकार मूळ लावते काय? किंवा हे लोकप्रतिनिधीची कमजोरी आहे? त्या मतदारसंघातला रोड एकदम चांगला, या मतदारसंघातले रोड चांगले नाही. ज्या रोडवर ट्रॅफिक नाही ते रोड पूर्ण काँक्रिटीकरण झाले. मोर्शी अमरावती काँक्रिटीकरण झाला, मोर्शी परतवाडा काँक्रिटीकरण झाला. परंतु एवढा मोठा महामार्ग असल्यावर अमरावती परतवाडा MP जोडणारा यावर कोणत्याच लोकप्रतिनिधीचं मंत्र्याचं कोणतंच लक्ष नाही. यांचं फक्त इथं पडणाऱ्या मृत्युमुखी लोकांची नोंद करण्यात हे गुंग आहे. किती मरतात यांचं कोणताच दबाव PWDवर आहे नाही. जेव्हा पाहिलं ते आपल्या मन. आणि यांचं काम करण्याची पद्धत बघा, ऐन पावसाळ्यात काम करतात. पावसाळ्यात कोणता असं डांबर आहे की ते वितळून जाते? वितळल्याशिवाय डांबरीकरण होत नाही. आणि यांचं डांबरीकरण हे पावसाळ्यातच असते. त्यामुळे यांच्यावर सर्वात पहिल्या PWDवर कारवाई झाली पाहिजे. अरे हे सर एका थालीचे साले चट्टे आहे. हे आता आहे थातूर मातूर, हे तुम्ही मला सांगा वरतून पाणी येत आहे असं कोणतं डांबर चिपकून दिले? हे तर कसं त्यांच्यावर जे येणार आहे आता लोक त्यांच्यावर ताशेरे ओढून त्यांच्यात